हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. दिस इज द फोर्थ लेक्चर ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि आज आपण यामध्ये एक छोटंसं पॉईंट इक्विपोटेन्शियल सरफेसेस कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण याच्या मिनिंग पासून स्टार्ट करूया. इक्विपोटेन्शियल नावावरून जर आपण याचा अर्थ घेतलं तर इक्वी या वर्डचं मिनिंग काय झालं? सेम. इक्वीचं मिनिंग काय झालं? सेम ऑर इक्वल. आणि पुढे पोटेन्शियल तर आहेच. ज्या सरफेसचा पोटेन्शियल सेम असणार आहे कोणत्याही पॉइंटवर त्याला आपण इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणू शकतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण जो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे त्याचा फॉर्म्युला बघितलेला आहे. काय फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा? V = 1/4πε0 Q/r. जर आपण इथे चार्ज सेम ठेवलं, एकच ठेवलं, त्याच्यानंतर यामध्ये ही टर्म तर कॉन्स्टंटच आहे, तर याच्यावरून काय म्हणू शकतो आपण? V is inversely proportional to r. म्हणजे चार्ज जर सोडून दिलं तर पोटेन्शियल कशावर डिपेंड करत आहे? फक्त डिस्टन्सवर डिपेंड करत आहे. तर यामध्ये जर आपण एक सिंगल चार्ज कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल इथे एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केलं, तर याची इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे? अवे फ्रॉम द चार्ज, अशी ऑल डायरेक्शन मध्ये अवे फ्रॉम द चार्ज. दिस विल बी द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. अशी आपण इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन टाकू शकतो. इथे सेंटरला काय असणार आहे? एक चार्ज असणार आहे. तर जर समजा आपण इथे एक सर्कल ड्रॉ केलं, इथे या बोर्डवर आपण ड्रॉ करत आहे, तर इथे एक सर्कल असेल आणि रियालिटीमध्ये तिथे एक स्फिअर असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फुटबॉल आहे, फुटबॉलच्या सेंटरला जर आपण चार्ज कन्सिडर केलं तर जो आउटर पार्ट असणार आहे तो सगळं काय असणार आहे? इक्विपोटेन्शियल. का बरं? इथे समजून घेऊ आपण. तर यामध्ये जर आपण एक सर्कल ड्रॉ केलं, असं याच्या सराउंडिंग मध्ये एक सर्कल ड्रॉ केलं, तर याच्यामध्ये जेवढे पण पॉइंट्स येत आहे या सर्कलवर त्याचा डिस्टन्स चार्ज पासून कसा आहे? सेम आहे. म्हणजे इथे r ची व्हॅल्यू कशी आहे? प्रत्येक पॉइंट साठी सेम आहे. त्या केसमध्ये हा जो सर्कल आहे, हा सर्कल काय असणार आहे? इक्विपोटेन्शियल सरफेस. काय झालं? तो इक्विपोटेन्शियल सरफेस. जर समजा आपण अजून एक ग्रेटर रेडियसचं सर्कल ड्रॉ केलं, तर इथे प्रत्येक पॉइंटचा डिस्टन्स या सरफेसवर जेवढे पण पॉइंट्स आहे त्या पॉइंटचा डिस्टन्स सेंटर ऑफ चार्ज पासून कसं असणार आहे? सेम. त्या केसमध्ये हा सर्कल पण काय झालं? इक्विपोटेन्शियल सरफेस. रियालिटीमध्ये एक स्फिअर असेल. क्लिअर? तर याच्यामध्ये इक्विपोटेन्शियल साठी दोन पॉइंट्स आपल्याला महत्वाचे आहे. पहिलं पॉइंट, वर्क डन किती होणार. जर आपण इथे समजा इक्विपोटेन्शियल सोडून दिलं, फक्त पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघितलं इन टर्म्स ऑफ वर्क डन, तर काय असतो तो? V = वर्क डन पर युनिट चार्ज. ठीक आहे, वर्क डन पर युनिट चार्ज. आणि जर आपण समजा एक पोटेन्शियल डिफरन्स घेतलं, काय घेतलं? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स कधी येणार आहे? समजा कन्सिडर करा का ही आपली लोकेशन फर्स्ट आहे, ही लोकेशन सेकंड आहे. तर एक चार्जला या फर्स्ट लोकेशन पासून सेकंड लोकेशन पर्यंत जर घेऊन जायचं असेल तर पोटेन्शियल मध्ये काहीतरी चेंज होणार आहे. त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. फायनल मायनस इनिशियल असं करावं लागतो. 1 पासून 2 कडे जायचं आहे म्हणून इथे फायनल मायनस इनिशियल केलं, तर हा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला? वर्क डन अपॉन चार्ज. आता दोघांचा पोटेन्शियल कसं आहे? 1 आणि 2 वर सेम आहे, कारण की चार्ज सेम आहे, डिस्टन्स सेम आहे. सो ही दोघांची व्हॅल्यू कशी झाली? सेम. या केसमध्ये हा किती आलं मग? 0. वर्क डन अपॉन चार्ज ॲज इट इज. चार्ज इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होऊन 0 झालं. वर्क डन किती भेटलं मग? 0. म्हणजे पहिलं पॉइंट आपण काय सांगू शकतो? इक्विपोटेन्शियल सरफेसवर जर समजा चार्जचा डिस्प्लेसमेंट झालं तर तिथे वर्क डन डायरेक्टली 0 येणार आहे. म्हणजे यामध्ये ज्यापर्यंत पोटेन्शियल सेम राहणार आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस असेल, कितीही जरी आपण डिस्प्लेसमेंट केलं आणि त्यातल्या त्यात कसंही जरी केलं, कारण की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ही कन्झर्वेटिव्ह असते, कन्झर्वेटिव्ह फोर्स. तर या केसमध्ये चार्जला इथून तर इथपर्यंत घेऊन जायचं आहे, पण आपण काय केलं? चार्जला असं इकडून फिरवून मग इथपर्यंत घेऊन आलोय. तर या केसमध्ये पाथवर डिपेंड करत नाही. जो वर्क डन असणार आहे तो पाथवर डिपेंड करणार नाही. फक्त आपल्याला इनिशियल आणि फायनल पोझिशन बघायची असेल त्या केसमध्ये वर्क डन किती असणार आहे? या सरफेसवर 0 असणार आहे. हा आपलं पहिलं पॉईंट. आता ज्यावेळेस आपण सीईटीचे क्वेश्चन्स बघत असतो, न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन आपल्याला असं दिसून येतो का इथे एक समजा स्क्वेअर आहे, काही पण शेप असू शकतो, पण इथे एक एक्झाम्पल साठी कन्सिडर करा. एक स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या सेंटरवर एक चार्ज ठेवलेला आहे आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला असतो? याची साईड वगैरे सगळं पार्ट दिलेला असतो. कन्फ्युजिंग असतो तो पॉइंट. तर याच्यामध्ये काय का सेंटरला चार्ज आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं असतो का एक चार्ज, त्याला आपण Q2 Q1 काही पण म्हणू शकतो. समजा इथे आपण Q1 कन्सिडर केलं. Q1 इज मूव्ड फ्रॉम
वन पॉईंट टू डायगोनली अपोजिट पॉईंट, म्हणजे इथून तर इथपर्यंत त्याचं डिस्प्लेसमेंट झालंय, इथून तर इथपर्यंत आलंय असं डायगोनली अपोजिट पॉईंट्स. तर या केसमध्ये वर्क डन किती होणार, जर आपण व्यवस्थित बघितलं तर यामध्ये इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स आणि इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स हा कसा आहे, सेम आहे. म्हणजे हे दोन पॉइंट्स कोणत्या सरफेसवर येणार आहे, इक्विपोटेन्शियल सरफेसवर. तर या केसमध्ये वर्क डन किती असणार आहे, 0. आपण काय करतो तिथे डायरेक्टली वर्क डनचा फॉर्म्युला घेत बसतो, त्यामध्ये डिस्टन्स वगैरे कॅल्क्युलेट करत असतो, म्हणून आपला आन्सर रॉंग येत असतो. सिंपल काय असणार आहे, बघितल्यानंतर जर आपल्याला असं वाटतोय का डिस्टन्स त्याचा सेम आहे 2 पॉईंटचा चार्ज पासून, त्या केसमध्ये तिथे वर्क डन किती होणार आहे, 0 होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक पॉईंट का यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि सरफेस ही दोन्ही कशी असणार आहे, दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे. त्याच्यासाठी बघा, जर आपण समजा वर्क डनचा फॉर्म्युला बघितलं, dw इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एफ बार डॉट डी एक्स बार. जर आपण इथे डॉट प्रोडक्ट आहे मॅग्निट्यूड घेतलं काय असणार आहे तो एफ डी एक्स इंटू काय आलं पुढे कॉस थिटा आलं. त्याच्यानंतर एफ ची व्हॅल्यू आपण कशी पुट करू शकतो, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला घेतलं फोर्स अपॉन चार्ज, तर फोर्स इक्वल्स टू काय येणार आहे, चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. सो इथे dw चा काय फॉर्म्युला भेटेल आपल्याला, QE dx इंटू कॉस थिटा. इथे वर्क डन इक्विपोटेन्शियल साठी काय असतो, 0, म्हणजे QE dx कॉस थिटाची व्हॅल्यू किती झाली, 0. दॅट मीन्स जर आपण हे सगळ्यांना तिकडे पाठवून दिलं, डिवाइड केलं, तर कॉस थिटा इक्वल्स टू किती येणार आहे, 0. थिटाची कोणती व्हॅल्यू पुट केल्यानंतर तिथे कॉस 0 असतो, दॅट इज 90 डिग्री. म्हणजे इथे थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे, 90 डिग्री. दॅट मीन्स वी कॅन से दॅट द इलेक्ट्रिक फील्ड अँड इक्विपोटेन्शियल सरफेस बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इथे आपण बघू शकतो का इथे या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड अशी अवे फ्रॉम द चार्ज आहे आणि डिस्प्लेसमेंट कुठे होत आहे, या सरफेसवर. तर या पॉईंटवर जर आपण बघितलं तर दोघांमध्ये डिस्प्लेसमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघांमध्ये अँगल किती बनणार आहे, 90 डिग्री. सो इक्विपोटेन्शियल सरफेससाठी ऑलवेज इलेक्ट्रिक फील्ड आणि सरफेस दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. जर इथे परपेंडिक्युलर नसेल तर काय होणार, एक्झाम्पल घ्या, काय इलेक्ट्रिक फील्ड इकडे नसून इकडे काहीतरी आहे, तर या केसमध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्डची दोन कॉम्पोनंट्स तयार होणार, एक कसं असणार आहे त्याला परपेंडिक्युलर, दुसरं हॉरिझॉन्टल असणार आहे. त्या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्डचा तो कॉम्पोनंट असल्या कारणाने तिथे वर्क डन डायरेक्टली 0 भेटणार नाही. आणि तोच आपलं लॉ होता का वर्क डन किती पाहिजे तिथे 0. म्हणून ऑलवेज तिथे इलेक्ट्रिक फील्ड आणि सरफेस दोन्ही कसे असणार एकमेकांना परपेंडिक्युलर. जसं आपण वेव्ह फ्रंट बघत असतो वेव्ह ऑप्टिक्समध्ये का वेव्हचा फ्रंट पार्ट का त्या सरफेसवर किंवा त्या सर्कलवर म्हणा किंवा स्पेअरवर किंवा सिलेंडरवर कोणत्याही पॉईंटवर फेज कसा असतो, सेम असतो. तसंच या केसमध्ये जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इथे काय असणार आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस असणार आहे. तर जर समजा आपण इथे असं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड घेतली, फॉर एक्झाम्पल दिस इज अवर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, इकडून अशी इलेक्ट्रिक फील्ड येत आहे, तर जर मला याला ब्लॉक करायचं असेल तर काय करावं लागणार आहे, एक असं प्लेन याच्या समोर ठेवावं लागणार. एक पेज घेतलं याच्या समोर ठेवलं तर हा पेज काय झालं, इक्विपोटेन्शियल झालं, कारण की इलेक्ट्रिक फील्ड आणि हा प्लेन दोन्ही पण कसे पाहिजे एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे. ठीक आहे. डिफरंट शेपसाठी त्याची डायग्राम कशी असते ती बुकमध्ये दिलेली, फक्त बघितलं जरी तर तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरसाठी फक्त आपण एवढंच कव्हर करणार आहोत. लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून टाका, आणि बाकीचा जो पार्ट असणार आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. थँक्यू सो मच.